नमस्कार, आपलं माहितीघर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अ, मुंबई मंडळाची जी काही फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हची जाहिरात आलेली होती, याआधी 120 घरांसाठीची जी काही जाहिरात म्हाडाकडून आली होती. पण नंतर लगेच काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे ती अ, जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झाली नाही, तिला स्थगिती आली. पण आत्ता जर आपण बघितलं तर आज जे काही आहे म्हाडाकडून त्या 120 घरं होती, आता 118 सदनिका त्या ठिकाणी दिसत आहे, ज्याची ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झालेली आहे. आजची डेट आहे 17 फेब्रुवारीपासून जे काही आहे ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्याची जी काही अधिकृत वेबसाईट आहे बुक माय होम .mada.gov.in ही आहे. तर याची जी प्रोसेस आहे ती फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर आहे. 118 ज्या काही सदनिका आहे मुंबई आणि उपनगर भागामध्ये आहेत, तर त्याचे सकाळी 11 वाजल्यापासून चालू झालेले आहे या संकेतस्थळावर आणि अर्ज नोंदणी केल्यानंतर 4 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून ऑनलाईन अर्ज असेल. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झालेली आहे. म्हणजे काही ॲप्लिकेशन असेल किंवा अनामत रक्कम असेल किंवा अर्ज शुल्क आणि सदनिका निवड प्रक्रियेसाठी सुरुवात होईल 4 मार्च नंतर. आणि सदनिका निश्चित केल्यानंतर जे तुम्ही अप्लाय करणार आहात, त्याच्यानंतर 48 तासामध्ये तुम्हाला विक्री किमतीच्या 10% अमाउंट भरायचं आहे. ओके. तर जर आपण स्कीम बघायला गेलं तर लाईव्ह स्कीममध्ये जर आपण बघायला गेलं तर लाईव्ह स्कीममध्ये आता आपण या ठिकाणी बघतोय की बाकी मंडळाच्याही ऑनलाईन फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हच्या ज्या काही आहे लॉटरी स्कीम आहेत अवेलेबल आणि मुंबई मंडळाचीही या ठिकाणी लॉटरी आपल्याला अपडेट झालेली दिसते. तर ह्याच्यात जर आपण इम्पॉर्टंट डेट्स जर बघितल्या तर इम्पॉर्टंट डेट्समध्ये ॲप्लिकेशन स्टार्ट हे 4 मार्चला दाखवते. EMDसाठी पेमेंट चे जे काही डेट आहे ती 4 मार्चचे दाखवते आणि टायमिंग चेंज आहे. ॲप्लिकेशन एंड आणि ऑनलाईन EMD पेमेंट जे काही आहे त्याच्यासाठी सुद्धा 4च तारीख या ठिकाणी दाखवते. जर स्कीम आपण बघायला गेलो तर स्कीममध्ये मल्टिपल स्कीम आहेत. 1-1, 2-2 लोकेशन फ्लॅट्स आहेत, युनिट आहेत, नंबर ऑफ युनिट्स अवेलेबल आहेत. घाटकोपर असेल, विक्रोळी असेल, जुहू अंधेरी ची लोकेशन आहेत, वडाळा, भरपूर सारे लोकेशन आहे. पण त्यांची अमाऊंटसुद्धा तितकीच दिसते कारण जे काही लोकेशन प्राईम असतील तर त्यानुसार या ठिकाणी अमाऊंटसुद्धा आहेत. जर तुम्ही सिलेक्ट लोकेशनला गेले तर या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल टेनमेंट्स आणि टोटल टेनमेंट्स दिसतील किंवा बाकीच्या जे काही त्या स्कीमच्या डिटेल्स आहे, त्या डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. त्याचं लोकेशन असेल किंवा बाकी त्याचा एरिया असेल किंवा कॅटेगरीचं रिझर्वेशन किंवा जी काही कॉस्ट आहे म्हाडाची ती सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर ही सगळ्या स्कीम आहेत. जर तुम्ही त्या लोकेशनसाठी जर म्हाडा थ्रू घर बघत असाल, म्हाडाची जी काही प्राईस असेल, एरिया असेल, त्या लोकेशनसाठी जर तुम्हाला अफोर्डेबल वाटत असेल तर नक्की तुम्ही त्या स्कीमसाठी ट्राय करू शकता. अमाऊंट जर बघितलं तर CRमध्ये काही लोकेशनची जी काही अमाऊंट दिसत आहे, त्या लोकेशनची जी काही सध्याची प्राईज रेंज असेल किंवा त्या तो एरिया असेल, प्राईम एरिया जर असेल, तर त्यानुसार जर म्हाडाने ही प्राईस ठेवली असेल आणि जर अफोर्डेबल वाटत असेल इतर प्रायव्हेट जे काही प्रोजेक्ट आहे किंवा बिल्डर आहे त्यांचं जे काही कॉस्ट आहे त्यानुसार जर कंपॅरिझन केलं कमी वाटत असेल तर नक्की तुम्ही ह्या लोकेशनला ट्राय करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठीची जी काही प्रोसेस आहे स्टार्ट झाली आहे, तुम्ही ती चेक करू शकता. ऑफिशियल जी काही बुक माय home.mada.gov.in जी काही वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्या डिटेल्स बघायला भेटणार आहेत. ओके. रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता. रजिस्ट्रेशनची प्रोसेससुद्धा चॅनलवर आहे किंवा तुम्ही युजर गाईडमध्ये सुद्धा त्या डिटेल्स तुम्हाला बघायला भेटणार आहे. तिथूनही तुम्ही जे काय आहे रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.